9 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान राज्यात दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये हा पाऊस जवळ आता सांगायचं झालं तर जवळपास तो म्हणजे सातारा, सांगली, सोलापूर या भागातून सुरुवात होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे पाऊस म्हणजे सुरुवात होणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात. म्हणजे सातारा, सांगली, पुणे, त्याच्यानंतर मुंबई, तर आता हे परतीचा पाऊस मुंबईकरांना देखील एकदा झोडपून जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे मुंबई, नाशिक या भागातील शेतकऱ्यांना देखील कोकणपट्टी, तसेच त्याच्यानंतर नगर जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर, तसेच धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, किनवट, मुदखेड, जालना, संभाजीनगर, म्हणजे या त्याच्यानंतर शिर्डी, संगमनेर, जुन्नर, मंचर, मुंबई, त्याच्यानंतर नाशिक ह्या भागामध्ये म्हणजे हे जवळपास हे पाऊस पडणार आहे. आणि सांगायचं झालं तर हा पाऊस फक्त विदर्भाकडे म्हणजे सांगायचं विदर्भामध्ये अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा या भागामध्ये जरा कमी प्रमाण असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यामध्ये 9 ते 14चा पाऊस सगळ्यात जास्त कोकणपट्टी, मुंबई, नाशिक, त्याच्यानंतर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, त्याच्यानंतर सोलापूर, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, नगर जिल्हा, जालना, हिंगोली, नांदेड, यवतमाळपर्यंत हा पाऊस असणार आहे. पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये या पावसाचा जोर कमी राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. 8 ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव तिकडल्या भागाकडे पाऊस सुरू होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा.